राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामधनं हिंगोलीचे जे जिल्हाध्यक्ष होते बाळा बांगर यांना त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेलं आहे। परंतु जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात येत असताना त्यांना कोणतंही कारण जे आहे ते पक्षाकडनं देण्यात आलेलं नसल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता स्वतः बाळा बांगर जे हिंगोलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते आत्ता नाही आहेत, सध्या ते आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही आता सध्या जिल्हाध्यक्ष पदावरती नाही आहात, जिल्हाध्यक्ष पदावरून तुम्हाला कधी काढून टाकण्यात आलं आणि काय कारण तुम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आली? एकतर पक्षाकडनं मला कुठलीही नोटीस किंवा सूचना पूर्वसूचना पक्षाहून म्हणजे पदाहून कमी करण्याची देण्यात आली नाही। 26 तारखेला आमची राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली आणि 27 तारखेला अचानक माझ्यासमोर फेसबुक व्हॉट्सअपला नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून, जे की आत्ता काही दिवसापूर्वीच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांना नियुक्ती केली। ठीक आहे, नियुक्ती केली, मात्र पक्षाने कुठल्या तरी प्रकारची मला सूचना करायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होतं। पक्षाला वेढीस करण्याचं जर काम माझ्या इथल्या आमदार राजू नवघरेंनी जर केलं असेल आणि आमदाराचं ऐकून जर मला पक्षाने कमी केलं असेल तर मी पक्षाला विनंती करणार आहे। आज मुंबईत आलो, मला नेमकं कारण काय? कारण माझी जी इमेज कमी करण्याचं काम केलं आहे, मी दादांसोबत ज्या वेळेस पक्ष फुटला त्यावेळेस दादांचा एक खमक्या कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यातून एकमेव समोर येऊन, कारण दादा असताना दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांभाळण्याचं काम केलं आणि ताकद देण्याचं काम केलं, त्यावेळेसही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र दादांनी स्पष्ट सांगितलं होतं संघटना बीडी बांगर चालवतील, तुम्ही तुमचं विधानसभा मतदारसंघ सांभाळा। मला असं वाटतं आमदार महोदयांना नेमकं माझं काय चुकलं किंवा त्यांना माझं पक्ष संघटनेचं काम वाढवण्याचं, कारण आमदार साहेब हे राजू नवघरे प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच मतदारसंघात काम करतात, पक्षाचं काम करत नाहीत। त्यानंतर 26 तारखेला एक साधारणतः 3-4 दिवसापूर्वी माजी मंत्री दांडेगावकर साहेब यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये जायच्या अगोदर सन्माननीय आमदार महोदय राजू नवघरे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे त्यांच्या मार्फत जी काही त्यांची पी असतील हे असतील, आपण चौकशी केली तरी चालेल त्यांच्या फोनची किंवा त्यांच्या आणखी अन्य बाजूजवळची, त्यांनी दांडेगावरावच्या मुलाला आपण पक्षामध्ये घेऊ नये, 29च्या अगोदरच मी राष्ट्रवादी संपून हिंगोली जिल्ह्यातली राष्ट्रवादी संपून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो असं रवींद्र चव्हाणांनी त्यांना बोलले, हे मी खात्रीलायक सांगतोय। त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी त्यांना मला वाटते असा निरोप दिला, अमित शहा आणि फडणवीस साहेब या दोघांच्या आम्हाला सूचना आहेत, दांडेगावकर साहेबाच्या मुलाला प्रवेश द्यायचा आहे, तुम्हाला जर यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता, मात्र हा प्रवेश आम्ही थांबवणार नाही। तो प्रवेश भारतीय जनता पार्टी कार्यालयात होणार होता, मात्र तो कोकण भवनला रस्त्यात कुठेतरी त्याच दिवशी करण्यात आला। आपण जर सगळ्या गोष्टी तपासल्या, मी तर म्हणेल चॅलेंज देतो, हे जर खोटं निघालं तर भविष्यात मी राजकारण पण करणार नाही, कारण माझ्या आमदारांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून राजकारण करायचं काम करतोय, मी त्याला ओपन चॅलेंज सांगतो, इथून पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्याला प्रत्येक गोष्टीचं पक्ष म्हणूनच काम करावं लागेल। प्रतिष्ठानमधून किंवा त्याच्या सोयीचं राजकारण पक्षाच्या वापरासाठी मी कदापि करू देणार नाही। आज मी तटकरे साहेबांची भेट घेणार आहे, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची पण भेट घेणार आहे। पक्षाला मी इथून समोर ह्या सगळ्या गोष्टी सांगत राहणार आहे, कारण ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये दादांसमोर मी यांचं बिगुल उघडलं होतं, दादांनी सरळ सांगितलं होतं माझ्या राष्ट्रवादीचा उपयोग जर असा आमदार करत असेल तर त्याला संघटनेतल्या कुठल्याही गोष्टीशी तडजोड करू देणार नाही। बांगर, तुम्ही पक्ष संघटनेचं काम ताकदीनं करा, तुमच्या पाठीमागे मी आहे। परंतु तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं, तुमच्या जागी नवीन जिल्हाध्यक्ष कोण नियुक्त झाले आणि तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावरून काढत असताना तुम्हाला एक पत्र राजीनामा द्या किंवा कारणे दाखवा नोटीस अशा पद्धतीचं कोणतंही पत्र पक्षाकडनं आलं का? कारण की तुम्ही पक्षाच्या मुख्य बॉडीचे सदस्य आहात। असं कुठलंही पत्र मला आलं नाही आणि पक्षाने जर तसं पत्र दिलं असतं किंवा मला विचारणा केली असती तर मी पक्षाला सांगितलं असतं,
नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवड झाले, नवीन प्रदेशाध्यक्ष निवड झाले. आपण येणाऱ्या 5-6 महिन्यात आपली प्रक्रिया करून नवीन जिल्हा अध्यक्ष जर निवडला असता तर मला त्याची हरकत नव्हती. मात्र काय झालं आणि कुठं माशी पडली की इतका अचानक आमदारानं नेमकं काय ब्लॅकमेलिंग केलं की त्याचं ऐकण्यासाठी मला कुठलीही पूर्वसूचना न देता मला जिल्हाध्यक्ष पदावरून कमी करण्यात आलं. परंतु आता तुम्ही तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांची भेट घेऊन ही सगळी गोष्ट त्यांच्या कानावरती टाकणार आहात का? तुम्हाला त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे? यस, मी सुनेत्राताईंकडे, प्रफुल्ल पटेलकडे, तटकरे साहेबांकडे जे काही प्रकार पूर्ण या 2 वर्षात घडले होते, यांनी आमदार असताना केलेत, जे पक्षाचा उपयोग घ्यायला, तिथलं सोयीचं राजकारण करायला. कारण तिथे खरा जर पाहायला गेला तर विरोधापेक्षा महायुतीतल्या पक्षांचा आपण जर हिंगोली जिल्ह्यात जाऊन माहिती घेतली तर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष कसा वाढवण्याचं काम केलं हे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता तुम्ही म्हणतात की ही सगळी गोष्ट तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडे टाकणार आहात, परंतु तुम्ही ज्या पद्धतीचा दावा करताय की आमदार राजू नवघरे हे स्वतः भाजपमध्ये जाणार होते, यामध्ये किती तथ्य आहे? कारण की तुम्ही हे फक्त आरोप करतायत स्वतः. बघा, हे माझे जर आरोप असतील तर मला त्याचे पुरावे द्यायला तुम्हाला वेळ लागेल. आणि पुरावे जर द्यायचे असतील तर रवींद्र चव्हाण हे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचे फोन, त्यांच्या PAचे फोन, आमदार किंवा आमदाराजवळच्या व्यक्तींचे फोन हे तपासल्यानंतर ते जे मी आरोप करतो हे तथ्य असलेले तुम्हाला दिसून येतील. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हिंगोलीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत बाळा बांगर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे. खरं तर त्यांना त्यांच्या पक्षात त्यांना त्यांच्या पदावरतून अर्थात जिल्हाध्यक्ष पदावरतून काढून टाकण्यात आलेलं आहे. या सगळ्या संदर्भातला जो रोष आहे तो खरं तर जे कळमनुरीचे आमदार आहेत राजू नवघरे यांच्यावरती ते काढताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर राजू नवघरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, परंतु ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत अशा पद्धतीचा दावा जो आहे तो बाळा बांगर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.